मैदानचा अनुभव आणि आनंद घेण्यासाठी तमाम पैलवांनी 1 जानेवारीला पानपोळी जटवडा रोड हर्सूल या ठिकाणी यावं, या निमित्त त्या मैदानाचं निमित्त आहे. म्हणून विनंती. बढ़िया कुश्ती है, बहुत बढ़िया मैदान है, बहुत पहलवान इधर हो रहा है. थैंक यू, धन्यवाद. चारही पैलवानवरती थर्ड अंपायर म्हणून पूनम बमणे पैलवान काम पाहणार आहे. दोन्ही कुस्त्यावरती बारीक लक्ष ठेवून असणार आहे. पाहुणे कुस्तीचा आनंद घ्यायला लागलेले. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, इवलेश रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले व्यक्तिताची बहरो कळ्याच्या आला. हा बहर आलेला आहे. लावताना रोपट छोट होतं, पण त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. उमेश चली अंदर, उमेश जल्दी सुरू करूया. कॅमेरा जरा मागा सरकून छायाचित्रण करा आणि या केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून पूनमचंद बमणे पैलवानच्या सेवा करावी, हा आदर्श तुम्ही घालून गेला. नगरसेवक बमणे वत्सलांनी लाल मातीची सेवा करण्याचा आदर्श घालून दिलेला. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा. येता रे काय नाही, जाता रे काय नाही जरा. हो आणि कुस्ती केल्याशिवाय काही मिळायचं नाही. कुस्ती शिवाय तुम्हाला काहीच जाणार नाही, हेही लक्षात घ्या. जर कुस्ती सुटली तर आंघोळ्या करून इथं निकाली कुस्तीला इनाम दिला जातो. जो इथं खेळतो तो हिंदुस्थानात नाव करतो. आतापर्यंत जे जे इथं लढून गेले, आक्रमण झाला होता उमेश मथुरा. टाळ्या करणार. फरसतीच्या वेळामध्ये देवाने घडवली रत्ना असे बंधन तक्तीची पैलवान नगरसेवक पूनमचंद बमणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला आखाडा अखंडपणे सर्वात आंतरराष्ट्रीय दर्जाची पैलवान आणलेली आहे. तन भी सुंदर मन भी सुंदर, बनाने वाला कितना खूबसूरत होगा. बमणे वस्ताद, इस मिट्टी को मत छोड़ यारो, अपना जीवन सफल होगा. खऱ्या आखाड्यावरती डॉक्टर करासाहेब अगोदर करण्यासाठी आली आहे. हातामध्ये चांदीची गदा अधिक सोबत दिसायला लागली आहे. माजी महापौर, माजी उपमहापौर, नगरसेवक पैलवान पूनमचंद बमणे घेऊन येतात. सर्वप्रथम हरिसिद्धी मातेला मी वंदन करतो, नमन करतो. आणि यात्रेच्या निमित्तानं कुस्त्याचा भव्य आराखडा आयोजित केलेला आहे. आणि या आराखडा पाहण्यासाठी आखाडा पाहण्यासाठी उपस्थित असलेले आपले लोकसभेचे खासदार माननीय भुमरे साहेब, माजी महापौर बापू घडामोडे, तसेच रिटायर्ड डीवायएसपी शिवशंकरजी मुंडे आणि सातत्यानं वर्षानुवर्ष हा आखाडा आयोजित करणारे आमचे सहकारी मित्र, माजी नगरसेवक, माजी सभापती पूनम पैलवान, तसेच भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी उपमहापौर विजयजी अवताडे आणि जमलेल्या सर्व कुस्ती प्रेमी बंधू आणि भगिनींनो, जसं आत्ताच विजय अवताडेजींनी सांगितलं की या गावामध्ये वर्षानुवर्ष मी 1999 ला महापौर होतो. ते तेव्हापासून ज्या ज्या वेळेस पूनम पैलवाननी आम्हाला बोलवलं त्यावेळेस आम्ही येत होतो.
आणि पूनम पैलवान सुद्धा माझ्या वेळेस 2 वेळेस मी त्यांच्या बरोबर होतो आणि माझ्यानंतर मी महापौर झाल्यानंतर मी निवडणूक लढली नाही, पण पूनम पैलवान मात्र सातत्याने. परंतु त्यावेळेला पावसाने गौतमीला पण परत पाठवलं. परंतु बमणेंनी सांगितलं की सर यावेळेला तरी यावं लागेल, कारण परवाच तर हरसिद्धी मातेचं जे यात्रा आहे, पालखी यात्रा माझ्या घराच्या समोरून जात होती. आम्ही निवेदन केलं घरी, ते घरीचा परिक्रमा करून घेतला, हरसिद्धी मातेचा आशीर्वाद घेतला. या हरसिद्धी मातेच्या आशीर्वादाने या शहर आणि या जिल्हा आपल्या मार्गदर्शनाखाली होते, जेणेकरून आज मातीत खेळणारे आणि तसेच मॅट मध्ये सुद्धा खेळता येईल अशा पद्धतीचं आहे. लवकरच त्याचा मान्यवरांचा वेळ घेऊन आपण भूमिपूजन आपण करणार आहात. आणि पुन्हा कारण सर्व लोक कोण बाजी मारतो हा या ठिकाणी आहेत, कुठला नीली चड्डी आहे की काली चड्डी असे पैक लावला असेल, आणि नक्कीच जे कोणी चांगला आहे ते जिंकल. आणि सर्व पैलवानचा मी परत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्वागत करतो आणि पुन्हा सर्वांच्या माफी मागून शेवटची कुस्ती सुरू करावा अशी मी विनंती करतो. खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुल गावामध्ये, हर्सुल गाव हे खऱ्या अर्थाने एक ग्रामदैवत असलेलं आमचं गाव आहे. इथे मागच्या 200 वर्षापासून ही चालत आलेली ही परंपरा आहे. खऱ्या अर्थाने हर्सुल गावाचं हरसिद्धी मातेचं मंदिर हे 1100 वर्षी विक्रमादित्य राजांनी या ठिकाणी हे मंदिर बांधलं आणि तेव्हापासून ही जी परंपरा आहे यात्रेची ही चालत आलेली परंपरा आहे. हर्सुलचा हा कुस्तीचा दंगल खऱ्या अर्थाने आमचे सन्मान्य मित्र माजी नगरसेवक पूनमजी बमणे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण हर्सुल गाव एक भव्य दिव्य ही कुस्तीची दंगल या ठिकाणी ही दंगल होता. मध्ये नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर आंतरराष्ट्रीय म्हणजे जगाच्या पाठीवर इराण इथून काही मल्ल या ठिकाणी आलेले आहे आणि काही दिल्लीहून मल्ल आलेले आहे, काही महाराष्ट्रातून आलेले आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने 10 रुपयापासून ते 10 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कुस्ती खेळल्या जाते. आणि मला विश्वास आहे की नक्कीच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भव्य दिव्य ही कुस्तीची दंगल ही सगळं शहरवासियांसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक आशादायक आणि खऱ्या अर्थाने उत्साहाचं वातावरण आणि गोरगरीब या ठिकाणी जे मल्ल येतात यांनाही खऱ्या अर्थाने प्रोत्साहनपर या ठिकाणी हरसिद्धी गावकऱ्याच्या वतीने माजी नगरसेवक पूनमजी बमणे यांच्या नेतृत्वामध्ये एक आज या ठिकाणी 50 लाख ते 1 करोड रुपयापर्यंतचं बक्षीस रोख या सर्व मल्लांना दिल्या जाते. सर आपण माजी उपमहापौर राहिलेले आहे आणि शहरात असे मोठे पैलवान लई मोठे पैलवान आहे आपल्याकडे, पण त्यांना काही संधी मिळत नाही, त्याच्याबद्दल काय? खऱ्या अर्थाने असे मोठ्या हे दंगल झाल्या पाहिजे आणि मोठ्या ज्या अशा कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात आणि याच कुस्ती स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या पैलवानांना संधी निर्माण होते आणि या स्पर्धेमधनं हा पैलवान चमकला जातो आणि या ठिकाणी स्टेट लेवलला आंतरराष्ट्रीय लेवलला तो चमकला जातो. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमचा विश्वास आहे की अशा मोठ्या स्पर्धा हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही करू. सर आपलं पूर्ण नाव सांगा. विजय अवतडे, उपमहापौर, छत्रपति संभाजीनगर. धन्यवाद. आज हमारे पास हरसिद्धी माता यात्रा निमित्त जो कुश्तियाँ हमारे पास रखी गई है, इसमें पहलवान हमारे पास में मिर्ज़ा ईरानी बोल के ईरान से पहलवान आते. सदगीर एक महाराष्ट्र केसरी है जिसने हमारे पास में 2018 के अंदर एक मट्टी में खेल के उसके बाद वो हमारे पास से यहाँ से जाने के बाद महाराष्ट्र केसरी बना. ऐसा सदगीर पहलवान पूना का है. एक मथुरा का यूपी का पहलवान है. हमारे पास में ये जो है 150 साल से कुश्तियों का चलते आया है यात्रा के निमित्त. यहाँ पे इसकी वजह ये है हमारे जो माजी नगरसेवक है पूनम बमने, इनका बहुत बड़ा एक ऐसा लगे हुआ है, हिम्मत से वो करते और उनके जो है उनके जो सपोर्टर है, उनके जो साथी है, वो सब उनको एक साथ बहुत मदद करते. उसके बाद में हमारे हर्सुल में ये जो अखाड़े का आयोजन किया जाता है, ये आयोजन करने का कारण ये है कि बच्चे आज हमारे देश के बहुत सारे
बाकी की चीज़ों में लगे हुए हैं, जैसे कि कोई जरस गांजा बहुत सारे चीज़ों में लगे हुए हैं। ऐसा हमारी पीढ़ी खराब ना हो, तो हमारे पहलवान की, हमारे जो नगर सेवक है उनकी इच्छा ये है कि बच्चों के अंदर मेहनत करने की एक पैदा हो और वो जो है तो देश के अच्छे नागरिक बने, उनका परिवार अच्छा बने, उनका भविष्य अच्छा बने। मेरा नाम शेख अनीस अनवर पटेल। दीजिए, मेरा नाम अयूब पटेल, माजी चेयरमैन और तंटामुक्त अध्यक्ष। यहाँ पर जो है हमारे बचपन से चलते आ रहा है, यहाँ पर जो हरसिद्धि माता मंदिर एक बहुत बड़ी जागरूक मंदिर है, एक ऐतिहासिक मंदिर है ये। और यहाँ पर जो है हर साल जो है एक यात्रा होती और उसके बाद कुश्तियों का प्रोग्राम रखा जाता। आज ये पूरे गाँव के अंदर हर समाज के लोग एक साथ मिल के ये प्रोग्राम को हम साझा करते, चाहे वो कुश्तियाकार हो। मंदिर की यात्रा में हम सब लोग हाजिर रहते और हमारे पूनम बम ने नगर सेवक जो इनके मार्गदर्शन में ये सब काम चल रहा है और पूरे मित्र मंडल जो है हमारे पूनम बम ने मित्र मंडल और हर समाज के लोग उसमें शामिल रहते। और आज जो है पहले हजारों में ये अखाड़ा होता था, आज जो है तकरीबन 30 लाख रुपए का ये अखाड़ा यहाँ पर हो रहा है और हिंदुस्तान से पूरे कोने कोने से यहाँ पर जाने माने पहलवान आते हैं। नौजवानों को क्या संदेश देंगे आप? देखिए, ये जो है आज इतना गुटखा, ये जो नशे के गोलियां, ये बटन फटन क्या क्या चालू है, उसके अंदर लोगों के कई ऐसे मर्डर हो रहे हैं। लेकिन ये जो क्षेत्र है, कुश्ती क्षेत्र हो गया, जो भी इसके जो क्षेत्र है खेल के, उसके अंदर से जो बच्चे नशा मुक्त रहते, उनको ये आदत नहीं लगती। और माँ बापों का भी काम है कि कुश्ती में हो या क्रिकेट में हो या ये जो हम हर साल जो है कराटो का भी हम हर साल करते रहते, तो ऐसे जो क्षेत्र में अगर बच्चों को डाले तो वो नशा मुक्त रहेंगे। और बच्चे पुलिस में तहसीलदार, ऐसे हमारे पास सब बच्चे अच्छी इसमें जा रहे हैं। चेयरमैन साहब, हरसोल के अलावा पूरे शहर में प्रोग्राम लेने का इरादा है कि आपके पहलवानों कुश्ती का? देखिए, हमारे पास हरसोल में जितना बड़ा प्रोग्राम होता, अब हमारे जो नगर सेवक पूनम बम ने इनका मशवरा लेके वो हम सब कमेटी मिलके तय करेंगे। आपका नाम बोलिए। मेरा नाम अयूब पटेल, माजी चेयरमैन हरसोल।